मस्तपैकी आणली चिंबोरी आहे. आता याची चिंबोरीची रेसिपी आपण करणार आहोत. तर चला. राणाचं चिंबोर चावलो. हे डुके बोलतो आम्ही याला. तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा. मस्त. चला एक घाव दोन तुकडे. माझ्या जाव्याला फायनली आपला चिंबोरे खेकडा रेसिपी तयार आहे. तुम्ही पण झटपट घरच्या घरी अशी चिंबोरा खेकडा रेसिपी बनवू शकता. चला एकदा जरूर ट्राय करा. नमस्कार मंडळी, मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करता चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी आज आपला रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आलोय. मस्तपैकी भावाने खांडके मांडलेले त्यात झालीला भेटलेत चिंबोरे मस्त कवटाने भरलेले आहेत. तर क्रॅब रेसिपी असणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदा जरूर ट्राय करा क्रॅब रेसिपी चिंबोऱ्याचा कांजी. तर चला बघूया चिंबोऱ्याचा कांजी. बरोबर बघा दोन तुकडे केलेत एकदम कवटाला आहे तरी पण तो अजून जिवंत आहे चिंबोरा बघू शकता पाण्यातला. आता आपण जे डुके आहेत ते बघा जाळीतला भेटले आपण मजा येते. मेन गोष्ट चिंबोरचे डुके आपण असे कट करणार आहोत. हे बघा एक असं ठेचायचं आहे त्याला. त्याच्यानंतर परत पुन्हा यामध्ये टाकायचं. चला मस्तपैकी मोठे 3 चिंबोरी होते बरोबर. तर मंडळी आपली फायनली चिंबोरी मस्तपैकी धुवून झालेत, साफ करून मस्तपैकी झालेत. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे आलं लसूण पेस्ट आहे, मीठ, हळद, गरम मसाला, हा तिखट मसाला आहे आणि हा आपला घरगुती मसाला म्हणजे 2 प्रकारचे आपण मसाले यूज केले त्यातला. हा मसाला आहे, हा कलरचा मसाला आहे, कलर त्यामध्ये यूज केला. आणि हा आहे आपला कोली आगरी पद्धतीचा घरगुती तिखट मसाला. कांदा घेतलेत, 2 कांदे घेतलेत, बारीक 2 कांदे घेतलेत. टोप गरम करत ठेवलेला आहे. या साईडला आहे तेल, पाणी. लागणारं साहित्य आपण घेतलेत. मंद आचेवर आपण टोपामध्ये तेल टाकणार आहोत. 2 पली आपण तेल टाकलंय. गरम व्हायला थोडा टाइम लागेल. चला. आणि तुम्हाला माहिती आहे लाईट पण गेली, थोडा पोलचं काम चालू आहे. आता पावसामध्ये लाईट गेली, पोल बिल पडले त्यामुळे पोलाची कामं सुरू आहेत. समोर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. तर सर्वप्रथम आपण टाकणार आहोत त्यामध्ये आला लसूण पेस्ट. आला लसूण पेस्ट टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण कांदा ॲड करणार आहोत. आणि कांदा आपल्याला लालसर करायचा आहे. पुरा तेलावर आपल्याला लालसर करत आपण शिजवायचं आहे त्याला व्यवस्थित. थोडा पलीने आपण व्यवस्थित आता ढवलायचं आहे त्याला. थोडा तांबूस कलर त्याला येसपर्यंत आपण थोडा थांबू. व्यवस्थित त्याला तांबूस कलर पण थोडा आलेला आहे. त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत चिंबोरी. मस्तपैकी मीडियम साईजची आपण चिंबोरी घेतलेली आहे. आणि चिंबोरी पण बघाल एकदम कवट्याने अंड्याने भरलेत मस्तपैकी. तर ती तेलावर शिजवणार आहोत. हे बघा लाईट गेली, परत आली, परत गेली, आप सुटले त्याची. चला बघूया. हो 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 एक नंबर एक नंबर. त्याचा कलर बघा एकदम लाल कलर झाले. तोपर्यंत आपण त्याला मस्तपैकी तेलामध्ये आणि कांदा टाका त्यामध्ये शिजवायचे आहे व्यवस्थित एकदम. थोडा स्मेल पण मस्त सुटलाय चिंबोऱ्यांचा. खेकडी पण बोलतो आपण, चिंबोरी पण बोलतो, क्रॅब पण बोलतो, वेगवेगळ्या नावाने बोललं जाते. चला थोडा ते हे बघा चिंबोरा हलता आहे झुके बघा. बघा जिवंत चिंबोरा बघा. हे बघा एकदम जिवंत बघा करा डान्स करतोय. तेलावर त्याला हे केला तरी पण थोडा पण नांगी हलवतो त्याची. व्यवस्थित परतालायचं आहे त्याला. मस्तपैकी ते लालसर कलर आलाय त्याला. त्याच्यानंतर आपण सर्व जे मसाले घेतलेले ते त्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यासाठी आपण जो गरम पाणी ठेवलेला गरम पाणी तोच त्यामध्ये ॲड करणार आहोत. बघा त्याच्यानंतर डायरेक्ट सर्व मसाले आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. तर मंडळी सर्व मसाले वगैरे आपले टाकलेले आहेत त्यामध्ये. आता ते व्यवस्थित आपण त्यामध्ये ढवलायचं आहे, एकजीव करायचं आहे सर्व मसाले वगैरे. चला आणि त्याला एक 5 मिनटं वाफेवर आणखी शिजवणार आहोत. कांदा पण जास्त टाकला त्यामुळे पाणी सुटलं. म्हणजे आपण जास्त त्यामध्ये पाणी नाही टाकणार आहोत. थोडा आपला रसा बनवायला लागेल. चला सर्व प्रकारचे मसाले वगैरे त्याला व्यवस्थित लागलेले आहेत. त्याच्यावर आता पुन्हा आपण झाकण ठेवू आणि पुन्हा पाणी टाकू. त्याच्यानंतर हे पाणी आपण त्यामध्ये ॲड करू शकतो. 5 मिनिटात मंडळी फायनली 5 मिनिटानंतर बघा पाणी एकदम वरती उकळलंय. म्हणजे एकदम वाफेने चिंबोरी मस्त हे बघा
मस्त शिजलेत. मोबाईल थोडा हालतोय कारण मी डाव्या एका हाताने रेसिपी बनवतो आणि एका हाताने मोबाईल पकडलाय. मस्तपैकी ते खमंग सुटलाय स्मेल. तर चला, झटपट रेसिपी आपली तयार आहे. थोडा शिजायला आणखी 5 मिनटं लागेल. तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तर तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता, सुकं पाहिजे सुकं. आपल्याला थोडी ग्रेव्ही पाहिजे राईसची, त्यामुळे आपण जे आपण गरम पाणी ठेवलेलं आहे ते त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. चला, पुन्हा त्याला आपण वाफ देऊ, 5 मिनटं थांबू. मग त्याच्यानंतर आपला झणझणीत चिंबोऱ्याचा कालवण कांजी रेडी. एकदम घरगुती पद्धतीने आपल्या बनवलेलं आहे. आणि यातला जो मसाले असतात ना, मसाल्याचं मेन काम असतं. तुमचा जर मसाला चांगला असेल ना तर तुमची रेसिपी पण खूप छान होणार, जबरदस्त होणार, मस्त. तर चला, 5 मिनटं थांबू, त्याच्यानंतर रेसिपी आपली तयार. आणि आपला चिंबोरे खेकडा रेसिपी तयार आहे. तुम्ही पण झटपट घरच्या घरी अशी चिंबोरा खेकडा रेसिपी बनवू शकता. चला, एकदा जरूर ट्राय करा. खेकडा रेसिपी चिंबोऱ्याचा कांजी. तर फायनली मंडळी, तुम्हाला खेकड्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि घरच्या घरी साध्या पद्धतीने कशी बनवता येईल छोटासा दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मेन गोष्ट, चिंबोऱ्या अंड्याने भरला आणि अंडा खायला मस्तपैकी मजा वाटते. आता पावसाळा सुरू आहे, आता पावसाळ्यातला चिंबोरी भरलेली भेटतात, एकदम लाखेची बोलते त्याला. तुम्ही काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा. तर चला, छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चिंबोऱ्याचा कालवण नक्की ट्राय करा. पावसाळ्यात चिंबोरी खायची असते, मजा मस्तपैकी. या साईडला बघा, मस्तपैकी जाळी मांडलेली खाडीतल्या जवळच एकदम, आणि त्याला भेटली चिंबोरी. पावसाने पण आता मस्तपैकी थोडा कमी पडायला सुरुवात केली. एकदम ऊन टाकलंय आणि जे लाईटी बिटे गेलेले पोल पडलेले ते पण टाकले आणि लाईट पण आली. चला, समोर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता समुद्र थोडा आता खवळलेला, शांत झालेला आहे. तर चला, व्हिडिओ आवडत लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.